नमस्कार. महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया. नाशिकच्या जागेवर पेच कायम होता आणि आज अर्ज माघारीच्या दिवशी गित्ते बंधूंपैकी गणेश गितेंनी अर्ज मागे घेतला, मात्र गोकुळ गितेंनी अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे नाशिकचं राजकीय वातावरण आता खरपूस तापल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीतनं महाविकास आघाडी अडचणीमध्ये आली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मवियाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आणि त्यावरनं आता महाविकास आघाडी लापता झाल्याची चर्चा पाहायला मिळते. तर रायगड जागेवरनं सुरुवातीपासूनच तिढा कायम होता. अनिकेत तटकर यांनी उमेदवारी अर्ज भरताच दळवींची कन्या जुईकर आणि बाळमारे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र आता सर्व उमेदवारांनी माघार घेतली आहे आणि त्यानंतर सुनील तटकर यांनी आता सगळ्यांचे आभारही मानलेत. पुण्यातनं श्रीकांत पाटील हे सुद्धा उमेदवारीसाठी अडून बसले होते, मात्र सुनेत्रा पवारांचा फोन गेला आणि त्यानंतर त्यांनी माघार घेतली असं कळतंय. पुण्यामध्ये राष्ट्रवादीनं विक्रम काकडेंच्या उमेदवारी दिली होती आणि यावरून आता उमेदवारीसाठी 50 ते 60 कोटींची डील झाली असा दावा रोहित पवारांनी केला. एवढंच नव्हे तर एका मतासाठी 25 लाख द्यायची तयारी केली होती असाही दावा त्यांनी केला. पहिली बातमी आपण पाहूया. नाशिकमध्ये गीते बंधूंनी बंडखोरी केली आहे. गणेश गीतांनी माघार घेतली, पण भाऊ गोकुळने सुद्धा माघार घ्यावी यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न सुरू होते आणि यावरून नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. पाहूया. गोकुळ करे आहे ना, दे बरं गोकुळ का तू माघार देऊन टाक. आपण गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना शब्द दिलेला आहे, तू येऊन माघार देऊन टाक. दादा मी माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे ही कुठली भाषा त्यांची. फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देत आहे, तुला माघार द्यायची. आता आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो. तुला धमकी कोणी दिली? दराडेंचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल. मला पण भाऊंचा शब्द मोडायचा नव्हता, पण ज्यावेळेस माझा बाप काढला जातो त्यावेळेस मी काय करायचं. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये माघार घ्यायच्या अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. भाजपच्या या बंडखोरीमुळे सेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्याचं झालंय असं की आता गणेश गीतेंनी महाजनांची भेट घेतली आणि त्यावेळी माघार घेणार हे ठरलं होतं आणि त्याप्रमाणे दुपारी 2 वाजता अर्ज माघारीसाठी ते पोहोचले सुद्धा. पण त्यांचे बंधू गोकुळ ते काही अर्ज माघारीसाठी पोहोचले नाहीत. गणेश यांनी गोकुळ गीतेंना फोन केला तर आपण उमेदवारी मागे घेणार नाही असं ते म्हणत त्याने दराडेंवर धमकावल्याचेही आरोप केले. पाहूया. तू माघार देऊन टाक. आपण गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना शब्द दिलेला आहे, तू येऊन माघार देऊन टाक. माघार द्यायचा विषयच नव्हता. नाही आपण शब्द दिलेला आहे, ऐकून घे. आपली पक्षाची एकनिष्ठ आहे. दादा मी माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे ही कुठली भाषा त्यांची. त्यांचा भाऊ मला बोलतो का तू म्हातारा झालाय का, ही काही भाषा आहे का? तुम्ही नम्रता काही आहे का नाही? माघार समोर उमेदवाराची अशी माघार मागता काय? गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादा माघार देत आहे, तुला माघार द्यायची. आता मी गिरीश भाऊंना शब्द दिला होता. नाही आपल्याला माघार द्यायची आहे. मला माझी पण इच्छा होती गिरीश भाऊंचा शब्द द्या, पण त्यांचा पोरगा नाही आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो. तुला धमकी कोणी दिली? दराडेंचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल. हा दराडेंचा भाऊ मला कॉल करून म्हणतो तू म्हातारा झाला का? अरे तुझा भाऊ 74 वर्षाचा आहे ना उमेदवार. नाही पण ते जाऊ दे. आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू आणि माघार देऊन टाक. नाही तुला बाकीचं माहिती आहे, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल. मला पण भाऊंचा शब्द मोडायचा नव्हता, पण ज्यावेळेस माझा बाप काढला जातो त्यावेळेस मी काय करायचं. आपण पक्षाची एकनिष्ठ आहे आणि आपल्याला माघार द्यायची. काल आम्ही जेव्हा गिरीश भाऊंकडून निघालो त्यावेळेस गोकुळ गीतेंचं बोलणं करून दिलं. तोपर्यंत सर्व ठीक होतं. त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी मी गणेश दादांबरोबर माघार घेतो. पण कालच्या वक्तव्यानंतर थोडासा काही त्याचा हे झाला. पण त्यानंतर आज सकाळी वहिनींनी फार प्रयत्न केले आणि पक्ष कोणाबरोबर राहणार? पक्ष हा युतीबरोबर राहणार. निलेशजी, ज्या पद्धतीनं हे संपूर्ण घडलं, हे घटनाक्रम घडले, तुम्हाला वाटतं गोकुळ गीतेंनी एवढी समजूत काढल्यानंतर यायला पाहिजे होतं आणि माघार 100% यायला पाहिजे होतं. गोकुळला काल कुणी येवल्यामधून कोणीतरी कॉल केला एका नगरसेवकांनी, तर त्यांना काही आमदार साहेबांचे चिरंजीव त्यांना काही बोलले गेले का गणेश गीतेंचा गोकुळ गीतेंचा बाप बी माघार घेईल. त्याच्यामुळे गोकुळ भाऊला राग आल्यामुळे त्याच्यामुळे गोकुळ भाऊ चिडचिड करायला लागले.
ते नाव मला नाही सांगताना गोकुळ गीतेंनाच माहिती. गोकुळ गीते मला आता फोन बोलले, तुम्ही कॉल केला त्यावेळेस कुणी केला हे मला नाव नाही माहिती. हो, गोकुळ गीतेंकडे आहे. या दरम्यान गोकुळ गीते आणि नरेंद्र दराडे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आणि दराडे गीते यांच्यातल्या संवादाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. पाहूया. मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. मी बघा, मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून मी गणेश भाऊ आणि गोकुळ भाऊ या दोघांनाही भेटणार आहे आणि या दोघांना भेटून त्यांचा जो काही गैरसमज झालेला आहे तो गैरसमज मी त्या ठिकाणी दूर करणार आहे. माझं गणेश भाऊला आणि गोकुळ भाऊंना एवढं सांगणं आहे का तो जर ऑडिओ क्लिप जर माझा असेल तर आपण फॉरेन्सिक असेल किंवा इतर कुठले ऑर्गनायझेशन असेल तिथे तो ऑडिओ क्लिप तुम्ही पाठवा आणि तो जर खरोखर माझा जर व्हॉईस असेल आणि मी जर असे अपशब्द जर आपल्याला काढले असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी या ठिकाणी भोगेल. मी चॅलेंजनी सांगतो, गणेश भाऊ, आदरणीय गणेश भाऊ असतील, आदरणीय गोकुळ भाऊ असतील, त्यांना माझं एवढं सांगणं आहे का तुम्ही फॉरेन्सिकला ती ऑडिओ द्या आणि ती जर फॉरेन्सिकला देऊन त्याची तुम्ही माझा ओरिजिनल व्हॉईस आहे का ते बघा. आणि जर मी खरोखर गुन्हेगार जर सापडलो तर ते माझे बंधू आहे, ते म्हणतील ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. मी बघा, मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होते, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो, तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराडेंच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली. मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना. आम्ही कुठे काही भूमिका आमच्या काय असं काही नाही. भाऊ, मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही. मी गणेश भाऊ आणि गोकुळ भाऊ या दोघांनाही भेटणार आहे आणि या दोघांना जळगावमध्ये शिवसेनेचा एक अर्ज या ठिकाणी राहिलेला आहे. एक नगरसेविका आहेत काळे म्हणून, त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले शेवटपर्यंत, पण या ठिकाणी गोकुळ गीते यांनी फोन शेवटी स्विच ऑफ केला. त्यांनी त्या ठिकाणी आपला फॉर्म त्या ठिकाणी कायम ठेवला. आता तेही त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहे. पण मी पुन्हा सांगेल की या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत.